आज तुमच्यासाठी नाशिक नंबरमध्ये स्कॉर्पिओ घेऊन आलेलो आहे. ती व्हाईट कलरमध्ये छान अशी गाडी मित्रांनो, मार्केटमध्ये लवकर उपलब्ध होत नाही. तुमच्यासाठी स्कॉर्पिओ पण आणलेली आहे आणि नाशिक नंबर MH15मध्ये लोकल नंबरमध्ये गाडी असणार आहे मित्रांनो. तर व्हाईट कलरमध्ये छान अशी गाडी मित्रांनो पाहू शकता तुम्ही. सनसेटमध्ये एकदम गाडीचा व्ह्यू जर पाहायला गेलो तर एकदम छान कंडिशनमध्ये गाडी दिसते. व्हिडिओमध्ये तुम्हाला गाडीची प्राईस, गाडीची कंडिशन, इंटेरियर, एक्सटेरियर पूर्णपणे दाखवण्यात येईल. व्हिडिओला सुरुवात करूया. तर सुरुवातीला मित्रांनो फ्रंटपासून सुरुवात करूया. तर फ्रंट व्ह्यू पाहू शकता. हा आहे फ्रंट व्ह्यू मित्रांनो. विंडशील्ड पाहू शकता, बोनेट पाहू शकता मित्रांनो. समोर तुम्हाला महिंद्राचा लोगो, ब्लॅक ग्रिल, त्यासोबत क्रोमची ग्रिल तुम्हाला मिळणार आहे. MH15 नंबर प्लेट तुम्हाला मिळते मित्रांनो. तर प्रोजेक्टेड हेडलॅम्प तुम्हाला गाडीमध्ये देण्यात आलेले. फॉग लॅम्प जे आहे ते हॅलोजनमध्ये देण्यात आलेले मित्रांनो. हा झाला फ्रंट व्ह्यू मित्रांनो. त्याच्यानंतर साईड व्ह्यूला आल्यानंतर मित्रांनो, साईड व्ह्यू पाहूया आपण. साईड व्ह्यूमध्ये तुम्हाला पहिली नजर जाते गाडीच्या टायरवरती मित्रांनो. महत्त्वाचं गाडीचे टायर येतं मिशलिन कंपनीचे न्यू ब्रँड टायर तुम्हाला मिळत आहे मित्रांनो. 17 इंचचे टायर अलॉय व्हील सोबत तुम्हाला मिळत आहे. नवीन टायर टाकण्यात आलेले आहे मित्रांनो गाडीला. गाडी घेऊन तुम्हाला टायर टाकण्याची गरज नाही. तर चारही जे टायर आहेत मित्रांनो, चारही टायर तुम्हाला न्यू ब्रँड कंडिशनमध्ये मिळत आहे. चारही टायर पण तुम्हाला दाखवून देतो, कारण कधी कधी काय होतं, 2 टायर नवीन असतात, 2 टायर जुने असतात. हा तिसरा टायर आणि हा चौथा टायर. तर गाडीचे चारही टायर तुम्हाला न्यू ब्रँड कंडिशनमध्ये मिळत आहे मित्रांनो. तर साईड व्ह्यूमध्ये तुम्हाला साईड व्ह्यू पाहू शकता. गाडीवरती कुठल्या प्रकारचा स्क्रॅचेस तुम्हाला मिळणार नाही. स्क्रॅचलेस कंडिशनमध्ये तुम्हाला गाडी मिळते. बॅक व्ह्यूला आल्यानंतर बॅक व्ह्यूमध्ये तुम्हाला रेअर वायपर तुम्हाला गाडीमध्ये मिळणार आहे. मागच्या साईडला स्कॉर्पिओची बेजिंग S10 गाडी असणार आहे. तर गाडीची स्टेपनी जी आहे मित्रांनो, स्टेपनीची कंडिशन पाहू शकता. ही आहे स्टेपनीची कंडिशन मित्रांनो. स्टेपनीची कंडिशन बऱ्यापैकी आहे. त्याच्यानंतर मित्रांनो इंटेरियर आपण पाहणार आहोत. इंटेरियर ओपन करूया. फर्स्ट रो आपण पाहणार आहोत. तर फर्स्ट रो ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला चारही पॉवर विंडो तुम्हाला गाडीमध्ये मिळत आहे. त्याच्यानंतर स्क्रीन अनलॉक इथून करू शकतो. मित्रांनो सीट जे आहे ते लेदर सीटमध्ये मिळत आहे. डॅमेज वगैरे कुठे कसल्या प्रकारचे डॅमेज सीट कवर तुम्हाला मिळणार नाही. छान कंडिशनमध्ये आहेत. हाईट ॲडजस्टेबल करू शकता, रिक्लाईनसुद्धा सीट करू शकता, मागे पुढे सुद्धा सीट करू शकता. 3 फीचर्स तुम्हाला सीटमध्ये मिळत आहे. त्याच्यानंतर आर्मरेस्ट इथं देण्यात आलेलं मित्रांनो. ड्रायव्हरला पण आणि को ड्रायव्हर जे सीट आहे शेजारी त्या सीटला सुद्धा आर्मरेस्ट तुम्हाला इथं देण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर नजर जाते ती म्हणजे स्टेअरिंगवरती. सो समोर स्टेअरिंग पाहू शकता. स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल तुम्हाला इथं मिळत आहे. तुम्हाला सोर्स, व्हॉल्यूम ऑन ऑफ, क्रूज ऑफ, त्याच्यानंतर रिसेटचं ऑप्शन तुम्हाला गाडीमध्ये मिळतं. हॉर्न कसा आहे पाहूया. डिसन असा हॉर्न देण्यात आलेला आहे. इन्स्ट्रुमेंट क्लस्टर पाहू शकता समोर. इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. गाडीचं किलोमीटर जे आहे ते झालेलं आहे. इग्निशन ऑन करूया आपण. तर इग्निशन ऑन झालेलं आहे. इग्निशनवरती तुम्हाला किलोमीटर जे झालेलं आहे ते 89,887 किलोमीटर, म्हणजे लगभग 90,000 किलोमीटर गाडी झालेली आहे. ते आहे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर. तर गाडीचा AC पण चालू आहे मित्रांनो. गाडीचा AC तुम्हाला चांगल्या कंडिशनमध्ये मिळणार आहे. त्याच्यानंतर स्क्रीन तुम्हाला गाडीमध्ये मिळते मित्रांनो. ही मोठी अशी स्क्रीन तुम्हाला गाडीमध्ये मिळते. त्याच्यानंतर AC ऑन ऑफ कंट्रोल तुम्हाला इथं देण्यात आलेलं आहे. तर गिअर लिव्हर पाहू शकता. गिअर लिव्हर, त्याच्यानंतर 12 व्होल्टचं चार्जिंग सॉकेट इथं देण्यात आलेलं आहे तुम्हाला. हँडब्रेक शेजारी मित्रांनो तुम्हाला भरपूर असा स्पेस देण्यात आलेला आहे, जेणेकरून तुमच्या काही वस्तू ज्या आहेत तिथं तुम्ही ठेवू शकता. सनगार्ड इथं देण्यात आलेलं आहे. 2 सनगार्ड देण्यात आलेले आहे आणि एक सनगार्डवरती मिरर इथं देण्यात आलेला आहे. मित्रांनो गाडी S10 आहे. गाडीमध्ये 2 एअरबॅग तुम्हाला गाडीमध्ये देण्यात आलेलं आहे. ड्रायव्हरला आणि को पॅसेंजरला शेजारी 2 एअरबॅग तुम्हाला गाडीमध्ये देण्यात आलेलं आहे. मित्रांनो त्याच्यानंतर रेअर सीट पाहणार आहोत आपण. रेअर सीट पाहू शकता. तर सीट कवरची कंडिशन छान आहे मित्रांनो. कुठल्याही प्रकारचं डॅमेज तुम्हाला मिळणार नाही. आर्मरेस्ट इथं देण्यात आलेलं आहे. मेटल सीटला पाहू शकता. सो आर्मरेस्ट सुद्धा इथं देण्यात आलेलं आहे. छान कंडिशनमध्ये सीट आहेत आणि स्पेस पण छान आहे मित्रांनो. कारण पुढची जी सीट आहेत मागे घेतले आहेत
ही झाली सेकंड रो. सेकंड रोवरती तुम्हाला रिडिंग लॅम्प इथं देण्यात आलेला आहे, पाहू शकता. मागच्या पॅसेंजरला मित्रांनो इथे AC व्हेंट देण्यात आलेला आहे, पाहू शकता. तर मिडल रो सुद्धा AC व्हेंट देण्यात आलेला आहे. तर थर्ड रो पाहू शकता. थर्ड रोमध्ये मित्रांनो स्पेस भरपूर आहे. थर्ड रोचे सीट कवर सुद्धा पाहू शकता, छान कंडिशनमध्ये देण्यात आलेले आहे. त्याच्यामध्ये एक गोष्ट ती म्हणजे बॉटल होल्डर तर याच्यात देण्यात आलेलं आहे. इथं तुम्हाला मोबाईल होल्डर, मे बी हे मोबाईल होल्डर असू शकतं. मोबाईल होल्डर, मोबाईल ठेवण्यासाठी सुद्धा इथं जागा देण्यात आलेली. त्या साईडला सुद्धा आहे, पाहू शकता. त्या साईडला सुद्धा आहे आणि दोन्ही साईडला मोबाईल होल्डर तुम्हाला याच्यामध्ये देण्यात आलेले आहे. तर थर्ड रो पाहिले आपण, सेकंड रो पाहिली, फर्स्ट रो पाहिली मित्रांनो. तर मागच्या साईडला मित्रांनो स्पेस किती तो पाहूया आपण. तर मागच्या साईडला बऱ्यापैकी असं स्पेस देण्यात आलेलं आहे. तुमच्या 1, 2, 3 बॅगेची इथं तुमच्या आरामात बसू शकता. आणि जे 5 जर पॅसेंजर असतील तर सीट जे आहे ते फोल्ड करू शकता आणि भरपूर मोठा बूट स्पेस तुम्हाला मिळू शकतो. त्याच्यानंतर गाडीचे डोर आपण पाहणार आहोत ओरिजिनल आहे की नाही मित्रांनो. त्याच्यानंतर गाडीची डोर आपण पाहणार आहोत ओरिजिनल आहे की नाही. गाडीचं सील चेक करूया एकदा. तर हे गाडीचं सील आहे. तर हा डोर जो आहे तो ओरिजिनल आहे. त्याच्यानंतर हा डोरसुद्धा ओरिजिनल आहे. 2 डोर. त्याच्यानंतर थर्ड डोर जो आहे तो मागच्या साईडचा पाहणार आहोत. थर्ड डोर सोड. तर तिसरा दरवाजा, थर्ड डोअरसुद्धा ओरिजिनल कंडिशनमध्ये तुम्हाला मिळतो आहे. त्याच्यानंतर चौथा डोअर जो आहे तो ओरिजिनल कंडिशनमध्ये देण्यात आलेला आहे. आणि हा झाला 5वा डोअर. 5वा डोअरसुद्धा ओरिजिनल कंडिशनमध्ये देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर मित्रांनो बोनेट आपण ओपन करूया. बोनेट सील टू सील आहे की नाही पाहणार आहोत. इंजिनची कंडिशन, गाडी स्टार्ट करताना आवाज कसा येतो ते सुद्धा आपण पाहणार आहोत. ओपन करा बोनेट. 2 मिनटं मी चालू करा म्हटल्यानंतर चालू करा, ठीक. तर बोनेट ओपन केलेलं आहे. इंजिनची कंडिशन पाहू शकता. त्याआधी बोनेट पाहूया ओरिजिनल आहे की नाही. तर सील दिसतंय मित्रांनो. बोनेट जे आहे ते ओरिजिनल आहे. तर गाडी पूर्णपणे सील टू सील असणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर इंजिनची कंडिशन पाहू शकता. इंजिनमध्ये कुठल्या प्रकारचं लिकेज तुम्हाला दिसणार नाही गाडीमध्ये. यमॉक इंजिन गाडीमध्ये देण्यात आलेलं. बॅटरीची कंडिशन वरून जर पाहिलं गेलं तर चांगली वाटते. तर एकदा आपण गाडी स्टार्ट करूया. गाडीमध्ये आवाज कुठला आहे स्टार्टिंगचा, नॉईज काय असेल तर आपल्याला कळेल. एकदम स्मूथ अशी गाडी चालू झालेली आहे. थोडी रेस करा. ओके मित्रांनो, गाडी फायरिंग तुम्ही पाहू शकता. बस एकदम स्मूथ अशी फायरिंग गाडीची आहे. तर ओव्हरऑल गाडीची कंडिशन एकदम छान कंडिशनमध्ये. बंद करा आता. तर मित्रांनो, गाडी आत्ताच एक 800 ते 900 किलोमीटर फिरून आलेली, कोकणामध्ये जाऊन आलेली, फिरून आलेली आहे तर छान कंडिशनमध्ये गाडी आहे बघा. तर मित्रांनो, नाशिक नंबरमध्ये गाडी असणार आहे. गाडीची डिटेल तुम्हाला सांगतो. गाडी 2015ची गाडी आहे. गाडी सेकंड ओनरमध्ये आहे मित्रांनो. गाडी S10 आहे. गाडीचं किलोमीटर जे झालेलं आहे 90,000पर्यंतच झालेली आहे गाडी. तर गाडीची ऑफर ठेवण्यात आलेली आहे 9,50,000. समोर आल्यानंतर निगोशिएशन याच्यामध्ये होणार आहे. गाडी तुम्हाला नाशिकमध्ये पाहायला मिळणार आहे. जर तुम्हाला गाडी पाहिजे असेल, स्कॉर्पिओ जर पाहताय, तर ही गाडी तुम्हाला नाशिकमध्ये मिळणार आहे. दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि गाडी पाहण्यासाठी येऊ शकता तुम्ही.